चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण बघूया की IPOला अप्लाय करण्यापूर्वी काय काय बघणं गरजेचं आहे। तर इथे मी टाईप करतो आहे ग्रे मार्केट प्रीमियम। इथे ग्रे मार्केट प्रीमियम बाय डिफॉल्ट आलेलंच आहे। तर ग्रे मार्केट प्रीमियमवरती गेल्यावर इथे आला आहे बघा IPO वॉच। या IPO वॉचवरती मी क्लिक करतो आहे। इथे क्लिक केल्यावरती मी इथे खाली आलो आणि याच्यामध्ये लेटेस्ट कुठले IPO आहेत ते आपल्याला खाली आल्यावरती दिसणार आहेत। तर इथे बघा इंडिजिन आहे, त्यानंतर आधार हाऊसिंग फायनान्स आहे, TBO टेक आहे, असे बरेचसे आपल्याला इथे मेनलाईन IPO दिसतात। तर यातला पहिला इंडिजिन IPO बद्दल चला बघूया आपण, याच्याबद्दल आपल्याला काय वाटते। तर हा मेनलाईन IPO आहे आणि या IPOची जी प्राईज आहे ना, इश्यू प्राईस, ती आहे 452 आणि याच्यावरती आज जर आपण बघितलं तर ग्रे मार्केटमध्ये याला लिस्टिंग गेन जवळपास 53% आहे। म्हणजे हा जर का आजच्या तारखेप्रमाणे जर ओपन झाला ना सेकंडरी मार्केटमध्ये, तर 452 रुपीजवरती आपल्याला जवळजवळ 240 रुपीज लिस्टिंग गेन मिळणार आहे। म्हणजे हा जेव्हा ओपन होईल सेकंडरी मार्केटला, तर आजच्या तारखेप्रमाणे हा ओपन होताना 692ला ओपन होईल। म्हणजे एवढे जबरदस्त याच्यावरती तुम्हाला लिस्टिंग गेन मिळत आहेत। बघा बँकेमध्ये जेव्हा आपण एका वर्षासाठी सेविंगमध्ये जर आपले पैसे पडलेले असतील तर आपल्याला 5% फक्त सेविंगवरती इंटरेस्ट मिळतो। मग इथे जर का आपल्याला 10 ते 12 दिवसामध्ये जर का 53% लिस्टिंग गेन मिळत असेल, तर याच्यासारखं दुसरं असं कुठलं माध्यम नाही पैसे वाढायचं। IPO लागणं न लागणं हा नशिबाचा भाग आहे, पण चांगला IPO असेल तर आपण याला नक्कीच अप्लाय केला पाहिजे। कारण IPO लागला तर तुम्हाला एक लॉटरी लागल्यासारखी आहे। मग ही कंपनी काय करते, तर इंडिजिन फार्मास्युटिकल ही उदयोन्मुख बायोटेक आणि वैद्यकीय उपकरण कंपन्यांसह जीवन विज्ञान उद्योगासाठी डिजिटल नेतृत्वाखालील व्यापारीकरण सेवा प्रदान करते। आणि बरं का मित्रांनो, या कंपनीचे जगातील जवळजवळ 20पेक्षा अधिक मोठ्या बायोफार्मास्युटिकल कंपन्यांपैकी प्रत्येक ग्राहक संबंध यांनी प्रस्थापित केलेले आहे। त्यांच्याकडे जगामधील बऱ्याचशा ग्राहकापैकी जवळजवळ 65पेक्षा अधिक सक्रिय क्लायंट आहेत आणि त्यांनी डिसेंबर 2023पर्यंत जवळजवळ 69% कमाई केलेली आहे। तर अशी एक कंपनी मी आपल्यासाठी फक्त स्टडी म्हणून घेऊन आलेलो आहे। अप्लाय करणं न करणं हे आपल्यावरती आहे, माझी कोणालाही जबरदस्ती नाही। फक्त IPOला अप्लाय करताना कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजे यासाठी हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी इथे आणलेला आहे। आणि अप्लाय करताना पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपल्याला दोनच गोष्टी बघायच्या आहे। एक म्हणजे या इश्यू प्राईजवरती लिस्टिंग गेन किती आहे आणि दुसरं म्हणजे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये हा किती टाईम ओव्हर सबस्क्राईब झाला। या दोन गोष्टी बघा आणि मग तुम्ही तुमचं डिसिजन घ्या की IPOला अप्लाय करायचा का नाही। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की त्याला लाईक करा आणि हो, आपल्या मित्र किंवा नातेवाईकांना जरूर शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।